काही ठिकाणी थोड्या अशा तक्रारी आलेल्या आहेत की गाव पातळीवर जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये कमर्शियल बँकेचे जे NPAचे अकाउंट्स आहेत त्याची रक्कम चुकलेली आहे। तर याबाबत मी शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की याबाबत तुम्ही चिंता करू नका। आपण आपल्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन तपासावे। तिथं आपली 31 मार्च 26ची थकबाकीची रक्कम दिसेल किंवा तुम्ही आपल्या सेवा केंद्रावर गेल्यावर देखील तिथल्या स्क्रीनवर तुमची 31 मार्च 26ची रक्कम दिसेल। ती रक्कम बरोबर असल्यास तुम्ही आधार ऑथेंटिकेशन करावे। 31 मार्च 26 नंतरचं जे व्याजाची रक्कम आहे ह्याची जबाबदारी बँकेने घेतलेली आहे, त्यामुळे तुमचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे। आणि ह्या उपरक्ष कोणत्या शेतकऱ्यांना काही इतर अडचण असली, जसं त्याचं नाव चुकलेलं आहे किंवा आधार नंबर चुकलेला आहे किंवा खाते क्रमांक चुकलेला आहे, तर त्यांनी पोर्टलमध्ये ग्रीव्हन्स रेज करावं, जेणेकरून त्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल आणि जिल्हा लेवलच्या समितीमार्फत त्या सर्व तक्रारीचे चौकशी होऊन त्याला लेखी उत्तर दिले जाईल।